नमस्कार मित्रांनो, मी धनंजय कचाले. इग्नाइट अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. त्याही आधी जे विद्यार्थी महाराष्ट्र सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा पास होऊन इंटरव्ह्यू म्हटल्यापेक्षा आता आपण ग्रुप डिस्कशनसाठी जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. मित्रांनो, आता शेवटची स्टेप आहे ग्रुप डिस्कशनची आणि जे काही MPSCने वेळेवरती प्लान चेंज केलेला आहे. कारण की जे 2019ला ॲड आली होती त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू असा प्लान होता आणि आता वेळेवरती विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे किंवा त्याहीपेक्षा विद्यार्थी संख्या जास्त ही MPSCला माहितीच होतं. MPSCकडे सदस्य संख्या कमी आहे इंटरव्ह्यू घेण्यासाठी. त्या कारणामुळे यांनी पर्सनल इंटरव्ह्यूचा प्लान चेंज करून वेळेवरती ग्रुप डिस्कशनचा प्लान आणलेला आहे. तर मित्रांनो, आपण त्याबद्दल काही बोलू नये आपण की MPSCने बरोबर केलं आहे किंवा चुकीचं केलं आहे किंवा ह्यामध्ये कोणाचं नुकसान आहे, फायदा आहे. मी नेहमी बोलतो मित्रांनो, ही जी आपली इंडियन सिस्टीम आहे ह्यामध्ये डेमोक्रेसी नावाला आहे. ज्याच्या हातामध्ये पॉवर असतो तोच ऑथॉरिटी आणि नियम बदलू शकतो. तर ह्या ठिकाणी MPSCच्या हातामध्ये पॉवर आहे, ते नियम बदलू शकतात. त्यांनी त्यांच्या जे ॲडव्हर्टाइजमेंट त्यावेळेसही त्यांनी सर्क्युलरमध्ये लिहिलं होतं की आम्ही कोणत्याही वेळी कोणतीही एक नियममध्ये याच्यामध्ये बदल होऊ शकतात. तर आपल्याला ते नियम ॲक्सेप्ट करावेच लागतील. ह्यामध्ये काही आर्ग्युमेंट करून फायदा नाही सध्या की आपण काय असावं किंवा नसावं. आता आपल्याला हे ॲक्सेप्ट करावं लागेल की आपल्याला ग्रुप डिस्कशनला जायचं आहे. पण आता ग्रुप डिस्कशनमध्ये जे MPSCने सर्क्युलर दिलं आहे ह्यामध्येही भरपूर विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन आहेत की MPSCच्या प्रत्येक सर्क्युलरमध्ये आपण नेहमी बघतोच आहे की काही ना काही कन्फ्युजन ठेवतातच आहे. तर ह्या कन्फ्युजनमध्ये भरपूर विद्यार्थी आहेत सध्या आता की आता ग्रुप डिस्कशन कोणत्या प्रकारचे राहणार आहेत. तर ह्यांनी जे सर्क्युलर दिले आपण त्या सर्क्युलरची थोडीशी इन्फॉर्मेशन बघू आणि तुम्ही कशी तयारी करायला हवी, काय करायला हवी ह्याबद्दल पण आपण नंतर थोडी चर्चा करणार आहोत. पहिले आधी तुमचं ग्रुप डिस्कशन कशा प्रकारे होणार आहे हे आपण बघू आधी मित्रांनो. कारण की आता सध्या स्टुडंटमध्ये सगळ्यांना खूप कन्फ्युजन आहे की GD म्हटल्यावरती GD थोडंसं मुलांना असं वाटतं की 15 मिनिट GD असणार आहे. 15 मिनिटाचे म्हणजे नॉर्मल GD हा 15 मिनिटाचा असतो. त्यामध्ये कोणीतरी स्टार्ट करतो GD, मध्ये कोणीतरी इंटरप्ट करते, कोणीतरी त्याचे पॉईंट्स मांडते, कोणी मध्ये पिक करतो, कोणी त्याचे जे काही मुलांना चान्स भेटतो बोलायला, कोणाला जास्त वेळ भेटतो. तर असे काही GD असताना शेवटी कोणीतरी एक कन्क्लूड करतो. परंतु MPSCने जे सर्क्युलर काढलेलं आहे त्यामध्ये काहीतरी वेगळे पॉईंट्स दिलेले आहेत. तर आपण ते पॉईंट्स बघू मित्रांनो आधी, कारण की त्यामध्येच खूप मेजर कन्फ्युजन आहे. हे बघा मित्रांनो, हे जे आपल्याला 13 नोव्हेंबरला सर्क्युलर दिला आहे MPSCने, त्या सर्क्युलरनुसार जर बघितलं तर यांनी गट चर्चेचे स्वरूप म्हणजे ग्रुप डिस्कशन तर आहे, ग्रुप डिस्कशन मध्ये जे स्वरूप आहे ह्याचे त्यांनी एक हे दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ह्या इन्स्ट्रक्शननुसार 10 मेंबर राहणार प्रत्येक ग्रुपमध्ये आणि प्रत्येक ग्रुपला 1 तासाचा वेळ असणार आहे. तर 1 तासाच्या वेळमध्ये तुम्हाला ग्रुप डिस्कशन असणार आहे. तर जनरल आपले जे रँडम GD असतात ह्या रँडम GD मध्ये 1 तास वेळ हा खूप हाय लेवलचे जरी ग्रुप डिस्कशन असतील म्हणजे CEO लेवलचे किंवा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर लेवलचे जरी त्यांना कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे असतील त्याही ठिकाणी 1 तास वेळ नसतो. IIM सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी ॲडमिशन्स होतात किंवा IIM सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्लेसमेंट्स होतात मोठ्या मोठ्या लेवलवरती त्याही ठिकाणी 1 तास ग्रुप डिस्कशनला दिला नसतो. तर ह्या ठिकाणी MPSCने आपल्याला 1 तास वेळ दिलेला आहे आणि ह्यामध्ये पुन्हा एक वेळ असं सांगितलेला आहे की प्रत्येक गटास एक तासाचा अवधी देण्यात येईल. दुसरा की प्रत्येक उमेदवारास चर्चेकरिता 5 मिनिटाचा अवधी देण्यात येईल. ज्यावेळेस आपण रँडम GD म्हणतो तर रँडम GD मध्ये प्रत्येक उमेदवारास टाइम अलॉट नसतो. 15 मिनिट हा टोटल टाइम असतो. त्यामध्ये तुम्ही तुमची अपॉर्च्युनिटी कशी शोधता आणि तुम्ही किती मिनिट बोलता हे तुमच्यावरती अवलंबून असते. आधी त्यामध्ये असं ठरवलं नसतं की आता 15 मिनिट GD आहे, 10 मेंबर आहेत तर प्रत्येकाला 1.5 मिनिट देण्यात येईल असं त्याच्यामध्ये कुठेच मेन्शन नसतो. काही विद्यार्थी अपॉर्च्युनिटी बघून 2 मिनिट 3 मिनिट सुद्धा बोलतात. काही मुलांना 30 सेकंदमध्ये होते कारण काही मुलांना बोलायला पण चान्स मिळत नाहीये. तर ह्या प्रकारचे ते रँडम GD असतात. परंतु MPSCने इथे सरळ दिलं प्रत्येक उमेदवारास चर्चेकरिता 5 मिनिट वेळ आणि पूर्णत्वासाठी 1 मिनिट वेळ म्हणजे कन्क्लुजनसाठी तुम्हाला 1 मिनिट पुन्हा वेळ मिळणार आहे. तर टोटल 6 मिनिट तुम्हाला MPSC देणार आहे ह्या ठिकाणी. रँडम GD मध्ये असा टाइम अलॉट नसतो प्रत्येक उमेदवारासाठी. तर ह्या ठिकाणी जर GD बघितले तर GD हे 2 प्रकारचे असतात, एक स्ट्रक्चर GD आणि एक अनस्ट्रक्चर GD किंवा रँडम GD. तर हा मला असं वाटते माझ्या पर्सनल ओपिनियननुसार MPSCच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत, ज्या गाईडलाईन्स आहेत ह्या गाईडलाईन्सनुसार MPSC हा स्ट्रक्चर्ड GD घेणार आहे. ह्या स्ट्रक्चर GD मध्ये प्रत्येक उमेदवारास 5 मिनिट वेळ बोलण्यासाठी देण्यात येईल आणि 5 मिनिटाच्या मध्ये तुम्ही किती बोलता त्याच्यानंतर एक उमेदवार झाला 5 मिनिट, लगेच दुसऱ्या उमेदवारासाठी 5 मिनिट, नंतर तिसऱ्या उमेदवाराला, चौथ्या उमेदवाराला, असे सगळे 10 उमेदवार होतील 5-5 मिनिटांमध्ये आणि पुन्हा कन्क्लुजनसाठी प्रत्येक उमेदवाराला 1-1 मिनिट देणार, जेणे की सगळ्यांचे तुम्ही पॉईंट बघायचे आणि नंतर तुमचं शेवटी कन्क्लुजन मांडायचं.
अशा प्रकारची जीडी होतील. कारण की मित्रांनो आणखी इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला आधी इथे पर्सनल इंटरव्ह्यू होता आणि आता पर्सनल इंटरव्ह्यूला रिप्लेस केलाय जीडीने. जनरली रॅन्डम जीडी अशा ठिकाणी होतात की तिथे आधी जीडी होतो आणि नंतर पर्सनल इंटरव्ह्यू होतो. पर्सनल इंटरव्ह्यूला कोणत्याच कंपनीमध्ये किंवा कुठेच रिप्लेस करता येत नाही, परंतु इथे एमपीएससीने डायरेक्ट रिप्लेस केलं जीडीने. तर ह्या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे काय, तुमची पर्सनॅलिटी चेक करणे. आणि ज्यावेळेस पर्सनल इंटरव्ह्यू होतो त्यावेळेस तुमचं 1 to 1 क्वेश्चनिंग होते आणि 1 to 1 क्वेश्चनिंग झाल्यानंतर तुम्हाला जो चेअरमन असणार आहे ते तुमच्या परफॉर्मन्सवरती जज करणार. मग ह्या ठिकाणी असं आहे की जर रॅन्डम जीडी जर घेतला, अनस्ट्रक्चर जीडी जर घेतला, अनस्ट्रक्चर जीडी मध्ये काय होणार, तुम्ही काही बोलणार, तुमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे जर काही लोक बोलले तर त्या ठिकाणी असं होणार तुम्ही खाली जाणार. आणि जे कंपॅरेटिव्ह मग अनालिसिस होणार की बाकीच्या उमेदवारांचा जो परफॉर्मन्स असणार आहे त्या परफॉर्मन्सचा इफेक्ट तुमच्या मार्क्सवरती होणार. परंतु पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये काय होते, तुमच्या स्वतःचा जो परफॉर्मन्स असणार आहे त्या परफॉर्मन्सवरती मार्क दिले जाणार. आणि जर ह्याला रिप्लेस करतायत, एमपीएससी कडे मॅनपॉवर नसल्यामुळे ते रिप्लेस करत आहेत जीडी मध्ये, तर याचा अर्थ ते पूर्णच्या पूर्ण त्यांची सिस्टीम चेंज करतात असं होणार नाही मला वाटते. कारण की ह्या ठिकाणी असं होईल की तुमचा एकट्याचा परफॉर्मन्स काय असणार आहे त्या एकट्याच्या परफॉर्मन्सवरतीच मार्क देणार. तर ते फक्त त्यांना त्यांचा टाइम सेव्ह करायचा आहे. त्यामुळे 10 मुलांना एकत्र घेतील आणि 10 मुलांना एकत्र घेऊन प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली परफॉर्म करावं लागेल. त्यामध्ये मला असं वाटतं की कोणी इंटरप्ट करणार नाही मध्ये, आणि इंटरप्ट करणार नाही तर तुमच्या एकट्याचा परफॉर्मन्स राहणार येते आणि बाकीच्या परफॉर्मन्सचा इफेक्ट तुमच्या मार्क्सवरती होणार नाहीये. तर ह्या कारणामुळे मला असं वाटतं की हा स्ट्रक्चर्ड जीडीच राहणार आहे. ह्या जे काही त्यांनी नियमावली दिली आहे ह्या नियमावलीपासून पण असंच करते आहे की प्रत्येक उमेदवारास 5 मिनिट वेळ आहे. याचा अर्थ ते प्रत्येक उमेदवार 5 मिनिट जर वेळ दिला आणि 1 मिनिट कन्क्लुजन दिलाय तर 10 उमेदवाराचे 60 मिनिटं होतात. त्यामुळे मध्ये मध्ये इंटरप्ट करण्याला किंवा मध्ये कोणाला बोलायला वेळ नाही आहे. आणखी दुसरा क्वेश्चन काही उमेदवारांचा आहे की सर मग 5 मिनिटाचा जर आपण स्ट्रक्चर जीडी दिला त्यानंतर काही क्वेश्चन आन्सरिंग होणार का, तर क्वेश्चन आन्सरिंग पण होणार नाही मला वाटते. कारण की क्वेश्चन आन्सरिंग जर झालं तर तो जीडी एक प्रेझेंटेशन होऊन जाईल किंवा प्रेझेंटेशन मध्ये आणखी तो वेळ जो आहे 60 मिनिटाचा तो 2 तासांपर्यंत पण जाऊ शकतो. तर ह्या कंडिशनमध्ये क्वेश्चन आन्सरिंग होणार नाहीये. फक्त जे चेअरमन असणार आहे किंवा त्यांची जी इन्व्हिजिलेटरची टीम असणार आहे ती टीम तुम्हाला ऑब्झर्व करेल तुम्ही 5 मिनिटांमध्ये किती बोलता. आणि असंही नसणार आहे की 5 मिनिट तुम्ही बोलायलाच हवं. 5 मिनिट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आपले जर तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे बविद्यार्थी बघितले तर जीडी जे आहेत हे जीडी सोशल बॅकग्राऊंड किंवा जनरल जे जीके रिलेटेड आहेत किंवा जनरल स्टडीशी रिलेटेड टॉपिक आहेत ह्या जनरल टॉपिकवरती जीडी असणार आहेत. टेक्निकलचे पण काही टॉपिक असतील पण तेही जनरलशी रिलेटेडच असणार आहेत. जसं की डिझास्टर मॅनेजमेंट झालं आहे किंवा फ्लड कंट्रोल झालेलं आहे किंवा ग्रीन बिल्डिंग झालेलं आहेत, हे पण टेक्निकल टॉपिक असू शकतात पण तेही जनरलशी रिलेटेडच आहेत. तर त्यामुळे ह्या टॉपिकवरती 5 मिनिट बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ह्या 5 मिनिटांमध्ये काही विद्यार्थी 2च मिनिट बोलतील, काही विद्यार्थी 3 मिनिट बोलतील, काही विद्यार्थी 4 मिनिट बोलतील. पण ह्या 3 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे पॉईंट्स किती इफेक्टिव्हपणे मांडता ह्यावर तुमचं मार्क्स राहणार आहेत. तर मित्रांनो काही मार्केटमध्ये परसेप्शन आहे की रॅन्डम जीडी होणार 15 मिनिट टाइम देऊन, असा जीडी नसतो आधी असं काही लोकांचं परसेप्शन आहे. पण मित्रांनो एमपीएससीने गाईडलाईन दिली आहे की अशा प्रकारचं असणार आहे, 60 मिनिट असणार आहे, प्रत्येक उमेदवार 5 मिनिट आहे. तर आपण आपले काहीतरी चुकीचे परसेप्शन करून वेगळ्या पद्धतीने प्रिपरेशन करायला नको. एक वर्स्ट केससाठी तुम्ही जर समजा वेळेवरती अजून त्यांनी सांगितलेलं आहे शेवटच्या पॉईंटमध्ये की सविस्तर नियमावली आम्ही काही दिवसानंतर डिस्प्ले करणार आहोत, तर त्या केसमध्ये जर त्यांनी सांगितलं इन केस इन फ्युचरमध्ये की रॅन्डम जीडी राहणार तर आपण आता सध्याची कंडिशन अशी की आपण दोन्हीही जीडीसाठी रेडी असायला हवं. एक स्ट्रक्चर जीडीसाठी पण आणि रॅन्डम जीडीसाठी पण. कारण की मित्रांनो ही तुमची शेवटची स्टेप आहे आणि या शेवटची स्टेप असल्यामुळे तुम्हाला ह्या ठिकाणी कॅज्युअली घेऊन चालणार नाही आहे. वेळ आहे तुमच्याकडे, 1-2 महिने वेळ आहे. तर ह्या 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रॉपर दोन्हीही प्रकार तयारी करायची आहे. स्ट्रक्चर जीडी साठी पण तयारी करायची आहे आणि रॅन्डम जीडी साठी पण तयारी करायची आहे. दोन्हीही जीडींची मॉक द्यायचे आहेत. आणि इन केस पुढच्या महिन्यामध्ये वगैरे जर गाईडलाईन्स आल्याच प्रॉपरली तर त्या ठिकाणी तुम्हाला मॉक जीडी पण जर आल्या स्ट्रक्चर जीडीच्या गाईडलाईन्स तर फक्त स्ट्रक्चर जीडीच घ्यायचे आणि जर रॅन्डम जीडीच्या आल्या गाईडलाईन तर रॅन्डम जीडीच घ्यायचे. पण जोपर्यंत गाईडलाईन्स येत नाही तोपर्यंत तुम्ही दोन्हीही प्रकारसाठी रेडी राहा. कारण की ही वर्स्ट कंडिशन लास्ट स्टेज आहे. लास्ट स्टेज मध्ये तुमचा एक मार्क सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ह्या ठिकाणी जर तुमचा 1 मार्क कमी होतोय तर तुमचे AEE वरून तुम्ही AE1 येऊ शकता, AE1 वरून कदाचित तुम्ही AE2 होऊ शकता, कदाचित तुम्ही रिजेक्शन पण होऊ शकतो, तुमचं फायनली बाहेर पण पडू शकता. त्यामुळे जीडी जे असणार आहे ह्याला कॅज्युअली घेऊन पण चालणार नाहीये. प्लस दुसरी गोष्ट अशी आहे की 10 मुलांमध्ये किंवा टेक्निकलचे जे विद्यार्थी आहेत ह्यामध्ये नॉलेज भरपूर असते पण ते रिप्रेझेंट कसं करायचं ह्यामध्ये थोडेसे इश्यूज असतात. किंवा आपण 1 to 1 पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये प्रॉपर डिस्कशन होऊन तुम्ही तुमचे एक्सप्रेशन करू शकता, तुमचे जे स्किल्स आहेत ते एक्सप्रेस करू शकता. परंतु 10 लोक जर समोर आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर तुमचे मुद्दे मांडता यायला हवे.
तर हेही तुम्हाला स्किल डेव्हलप करायचे आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून दोन्ही प्रकारचे जीडी द्यायचे. तर ह्या ठिकाणी आपण सध्या आता म्हणजे इग्नाइट अकॅडमी थ्रू जे आपण मेन्सच्या बॅचेस पण घेतल्या आहेत, मेन्सच्या बॅचेसचे पण भरपूर सारे विद्यार्थी आपले क्वालिफाईड झालेले आहेत. तर आम्ही एक आता इथे एक प्लान बनवतो आहे, की आपल्या जे विद्यार्थी आहेत म्हणजे इग्नाइटचे पण आणि जे बाहेरचे पण इंटरेस्ट ते पण येऊ शकतात. त्यांच्यासाठी आपण एक प्रॉपर एक स्ट्रक्चर जो प्लान आहे तो करणार, ज्यामध्ये तुमचं स्ट्रक्चर जीडी आणि जो रॅन्डम जीडी आहे ह्या दोन्ही जीडीची तयारी करण्यात येईल. तर ह्या ठिकाणी आपण एक प्रॉपर जी एक्सपर्ट टीम आहे, हे बघा मित्रांनो, मी पण खूप सारे जीडी दिलेले आहेत. ONGC मध्ये किंवा IOCL मध्ये भरपूर सारे PSUs मध्ये मी जीडी दिले आहेत. प्रायव्हेट कंपनीचे पण जीडी दिलेले आहेत. मला एक नॉलेज आहे की जीडी कशा प्रकारचे असतात वगैरे, किंवा काय नियम असायला पाहिजेत, काय रूल्स असायला पाहिजेत, किंवा इंटरनेटवरती पण भरपूर इन्फॉर्मेशन आहे. पण मित्रांनो, ही आता MPSC फर्स्ट टाइम ऍक्टिव्हिटी राबवते आहे आणि तुमचा पण ही फर्स्ट टाइम आहे की काय करायचं काय नाही करायचं. तर ह्या ठिकाणी आपण रिस्क नाही घेऊ शकत. तर ह्या ठिकाणी आमचं फक्त एक गाईडलाईन्स देणे, आणि जे प्रोफेशनल आहेत ह्या फील्डमधून 8-10 वर्षापासून जी तयारी करतायत किंवा ग्रुप डिस्कशन घेत आहेत, तशा टीम सोबत आपण आता तुमची तयारी करून घेणार आहोत. तशी टीम अलॉट करणार आहे की जे लोक 10 वर्षापासून जे की बँकिंग सेक्टरमध्ये किंवा UPSC मध्ये किंवा जे IIMs आहेत, IIM मध्ये किंवा प्रायव्हेट कंपन्याजमध्ये, PSUs मध्ये जे की विद्यार्थ्यांची जीडीची किंवा पर्सनल इंटरव्ह्यूची किंवा पर्सनली डेव्हलपमेंटची तयारी करून घेत आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, पर्सनल इंटरव्ह्यू रिप्लेस होतोय जीडी मध्ये, याचा अर्थ असा होत नाही की फक्त तुमचे जीडीचे स्किल चेक होणार, पर्सनल इंटरव्ह्यू तुमची पर्सनॅलिटी सुद्धा चेक होणार आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी मोल्ड करावी लागणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 2 महिन्यामध्ये पर्सनॅलिटी चेंज होणार नाहीये, पण तुम्ही मॉडिफाय करू शकता, फिनिशिंग करू शकता, त्याला रिप्रेझेंट कशा प्रकारे करायचं आहे ते करू शकता. तर 2 महिने आपल्याला 1 महिना किंवा 2 महिने वेळ भरपूर आहे आपल्या ठिकाणी. जेही काही आपले फ्लॉज आहेत, ऍक्च्युली तुमच्यामध्ये स्किल्स आहेत, फक्त ते स्किल्स कशा प्रकारे तुम्हाला रिप्रेझेंट करायचे आहेत हे महत्वाचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण एक प्रॉपर एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम अरेंज करतो आहे, जो की आपण जे प्रोफेशनल आहेत, एक 4C ट्रेनिंग म्हणून इन्स्टिट्यूट आहे आणि त्या ठिकाणी जे सुमित उदयगिरी सर आहेत, ह्यांना 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे प्रोफेशनल जीडी कंडक्ट करण्याचा आणि प्रोफेशनल त्यांच्याकडे जे पर्सनल इंटरव्ह्यू वगैरे त्यांना ट्रेन करण्याचा. 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ट्रेन केलेलं आहे या शासकीयच्यामध्ये. प्रायव्हेट कंपनीजमध्ये ज्यावेळेस रिक्रुटमेंट होती, त्या रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा ते ॲज अ इन्व्हिजिलेटर, ॲज अ जीडी कंडक्ट करण्यासाठी जातात नेहमी. तर अशा प्रोफेशनल लोकांना, प्लस निखिल डांगे सर आहेत, निखिल डांगे सर आता आपण हा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मधली आपली टीम दाखवू. सुमित उदयगिरी सरांबद्दल मी बोललोच आहे की ते ॲज अ प्रोफेशनल, ॲज अ मोटिवेशनल स्पीकर पण आहेत, नंतर ट्रेनर आहेत ते की जे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट करतात, त्या ठिकाणी त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. सॉफ्ट स्किल खूप आवश्यक आहे. तुम्ही काय बोलता, कसं रिप्रेझेंट करता, तुमचे जे मुद्दे आहेत ते हे ह्या प्रकारे सर घेतील. निखिल डांगे सरांना पण ॲज अ बँकिंगमध्ये आणि IIM सारखे जीडी, IIM मध्ये जे विद्यार्थी जातात मॅनेजमेंटसाठी, त्यांनाही जीडीचे टास्क असतात. तर त्या विद्यार्थ्यांचे पण त्यांनी जीडी घेतल्या, त्यांना सुद्धा त्यांनी ट्रेन केलेलं आहे. 10 वर्षापासून ते ह्या सेक्टरमध्ये काम करत आहेत. तर हे दोघंही तुमची स्वतः इंडिव्हिज्युअली जीडी कंडक्ट करणार, हे दोघं जण असणार आहेत. आणि तुम्हाला ॲज अ जो MPSCने स्ट्रक्चर दिलेला आहे, गाईडलाईन दिले आहेत, त्या प्रकारची जीडी होणार. आणि बोनसमध्ये इन केस जर गाईडलाईन्स आल्या आपल्या आणखी किंवा नाही आल्या, तर आपण 2 जीडी जर तुम्हाला आहेतच आहे त्याच्यामध्ये, जर एक्स्ट्रा आपल्याला गरज पडली रॅन्डम जीडी घ्यायची, तर आपण एक्स्ट्रा 2 जीडी रॅन्डम पण घेणार नंतर. सध्या तरी आपण 2 जीडीचा प्लॅन आहे, आणि जर गरज पडली तर आपण 4 जीडी सुद्धा घेऊ त्याच्यामध्ये, जर आपल्याला रॅन्डम जीडी जर आवश्यकता वाटली तर. रॅन्डम जीडी पण जर तोपर्यंत इन्स्ट्रक्शन येत नाही तर रॅन्डम जीडी पण आपण सोबत घेणार आहेत. आणि निखिल डांगे सरांचं पण प्लस मी तर आहेच सगळ्या याच्यामध्ये असणं हे करायला, प्लस पठाण सर आणि उत्तम गोरे सर, ह्या दोघांना तुम्ही ओळखताच आहे. तर हे कशासाठी इथे मित्रांनो लक्षात घ्या, आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहे आणि आपल्यामध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे की आपलं जनरल अवेअरनेस खूपच कमी आहे. तुम्ही MPSC प्रिलिमसाठी तयारी केली असेल, मॅक्सिमम विद्यार्थी जनरल स्टडीज इग्नोर करतात आणि आपला जीडीसाठी टॉपिक असणार आहे जनरल टॉपिक, आणि जनरल टॉपिकमध्ये आपण सगळे वीक आहोत. मग ह्या याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंटसाठी बघा, तुम्हाला याच्यामध्ये नेटवरती भरपूर इन्फॉर्मेशन भेटणार आहे. टॉपिक कसे असणार आहे, फार्म बिलबद्दल झालं, किंवा आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये जो इश्यू चालू आहेत की CBI आणि EDचं जे हे चालू आहे, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सोबत आणि याच्यासोबत वाद चालू आहेत, त्या वादावरती पण काही राहू शकते किंवा ED आणि CBIचे जे आहेत ते स्टेट गव्हर्नमेंट यूज करू शकतो का. मग ॲक्च्युली EDचे रोल काय आहेत, CBIचे रोल काय आहेत, कॉन्स्टिट्युशनली काय गोष्टी असतात, काय व्हायला हव्या, काय नको व्हायला हव्या, ह्या गोष्टी तुम्हाला एक मटेरियल भेटेल. परंतु ते कसं रिप्रेझेंट करायचं, नेटवरती भरपूर इन्फॉर्मेशन आहे पण खूप वेग आहे. त्यातलं तुम्हाला घ्यायच्या काय गोष्टी आणि रिप्रेझेंट काय करायच्या ह्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. तर निखिल डांगे सर
नंतर पठाण सर आणि उत्तम गोरे सर, हे तिघं जण तुमच्यासाठी स्पेशली जवळपास 100+ टॉपिक रेकॉर्ड करून तुमच्यासाठी अवेलेबल राहणार आहेत. एक आपण 100+ टॉपिक घेतलेले आहेत की जे हॉट टॉपिक आहेत आणि ते येऊ शकतात एक्झाम याच्या GD साठी. तर ते हॉट टॉपिक एक 15-20 मिनिट किंवा 30 मिनिट जोही जसा लेंथ असेल टॉपिकची त्याच्यानुसार तुमच्याकडे ते आम्ही रेकॉर्डेड देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलं जाईल की फार्म बिल आहे, तर फार्म बिल 3 प्रकारचे 3 बिल आहेत. मग 3 बिल कोणकोणते आहेत, मग त्या 3 बिलची ओरिजिन कुठे होती, 2011 मध्ये काँग्रेस गव्हर्नमेंटने आणलं होतं. मग 2011 मध्ये काँग्रेस ते बिल आणि ह्या बिलमध्ये काय फरक आहे. सध्या मग आता बिल आलाय, पास पण झालाय, त्यावेळी संसदेमध्ये काही डिबेट झालं नाही, झालं मग त्या ठिकाणी विरोध नाही झाला, बिल पास पण होऊन गेलं. आणि बिल पास झाल्यानंतर आता मग फार्मर प्रोटेस्ट का बरं करतायत, त्याला विरोध का बरं आहे, आणि त्यातही स्पेशली पंजाबचेच का बरं विरोध करतायत, बाकी ठिकाणी का बरं एवढे आंदोलन नाही आहेत. नंतर त्याच्यामधले जी कॉन्स्टिट्यूशन लँग्वेज आहे, ड्राफ्ट बिल आहे, ते ड्राफ्ट तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून सांगणार. त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत, गव्हर्नमेंट का बरं सपोर्ट करते, फार्मर का बरं विरोध करतायत, ह्या दोन्ही गोष्टी सांगतील. प्लस त्याच्यामध्ये आता कोणताही एक टॉपिक असेल तर त्या एका टॉपिकला तुम्ही फक्त एक सोशली अँगल देऊन डिस्कशन केलेलं चालणार नाहीये. त्याच्यासोबत तुम्हाला इकॉनॉमिक अँगल काय असणार आहे, नंतर सायकोलॉजिकल अँगल काय असणार आहे, जिओग्राफिकल अँगल काय असणार आहे. तुम्हाला 5 मिनिटामध्ये तुम्हाला 4-5 अँगल द्यावं लागतील. किंवा तुम्ही एकच टॉपिकवरती बोलताय किंवा सोशल टॉपिकवरती त्याचे सोशल इफेक्ट काय होणार आहेत किंवा इकॉनॉमिकल इफेक्ट काय होणार आहेत, हे पण चालणार नाही. 4-5 ठिकाणी तुम्हाला बोलावं लागेल. त्यामध्ये जिओग्राफिकल किंवा महाराष्ट्रातल्या फार्मरवरती काय इफेक्ट होणार आहे, जे मार्जिन फार्मर आहेत, पंजाबमधले जे मोठे फार्मर्स आहेत त्यांच्यावरती काय इफेक्ट आहे, मग नंतर इन फ्युचरमध्ये 10 वर्षानंतर टाइमलाईननुसार काय इफेक्ट होणार, त्याचा सध्या काय इफेक्ट होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या तिथे मांडावं लागणार प्रॉपर इफेक्टिव्हली. जर हे लोक त्याची प्रॉपर अनालिसिस करणार आणि स्पेशली त्या GD वरती तुम्हाला काय बोलायचं, काय नाही बोलायचं, कोणते पॉईंट हायलाईट करायचे, कोणते नाही हायलाईट करायचे, हे जर आपण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ बघतो आहे तर मी सांगतो मित्रांनो, गॅरंटीमध्ये तो जर टॉपिक आला GDचा तर त्यामध्ये तुम्हाला 5 मिनिट बोलायला काही अवघड जाणार नाहीये. तुम्ही रीड करू शकता, नेटवरती इन्फॉर्मेशन आहे. रीड केल्यामुळे फक्त काय होते, सध्या जरी सांगितलं मी तुम्हाला की एखादा कोणताही टेक्निकलचा टॉपिक असेल तुमचा की ओरिजिन ऑफ सॉईल, तुम्हाला ओरिजिन ऑफ सॉईल माहिती आहे, पण ओरिजिन ऑफ सॉईलची तुम्हाला थेरी लिहायला सांगितलं, तुम्ही एक पेजभर थेरी लिहून काढणार. पण ओरिजिन ऑफ सॉईलवरती बोलायचं सांगितलं तर 5 मिनिट बोलणं थोडंसं डिफिकल्ट होईल. तर जर तुम्ही ऐकल्या त्या गोष्टी आणि हे जे एक्सपर्ट आहेत हे त्यांनी त्यांच्या पद्धतीने जर समजून सांगितल्या आणि ज्या गोष्टी जर तुम्ही ऐकल्या आणि व्हिडिओ जर बघितले तर हे तुम्हाला, जरी तुम्ही त्यावरती काही वाचलेलं नसेल तरीही पण जर फायनल GD आला तर त्या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 मिनिटं बोलायला काही एक अवघड जाणार नाहीये. आणि फॉर्मॅट आपण जे थेरी मटेरियल आहे नेटवरती किंवा बुक्समध्ये ते तुम्हाला ॲज अ इन्फॉर्मेशन आहे आणि हे आपण GD स्वरूपामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देणार तिथे. तर हाही एक आम्ही प्लॅन ठेवलेला आहे. एक 100+ टॉपिकला वेळ लागेल, परंतु तुमची इंटरव्ह्यू पण काही GD पण काही लवकर नाही आहे, त्याला पण वेळ लागणारच आहे. तर 100+ टॉपिक आपण झालं तर 150 पण होऊ शकतात. मी मिनिमम 100ची कमिटमेंट देतो आहे. तुम्हाला माहितीच आहे की इग्नाइटचं एक असते की कमिट लेस डिलिव्हर मोर. तर मी सध्या कमिटमेंट 100चीच आहे. बघू जसा वेळ वाढेल तसा आपण एक्स्ट्रा टॉपिक पण ऍड करत जाणार आहे. तर हे तिघं जण त्यांच्या फील्डमधले जे काही टॉपिक आहेत, जे त्यांच्यासाठी एक्सपर्ट आहेत, ते व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील. आणि हे ज्यावेळेस तुमची कसं आहे, तुम्हाला GD द्यायचा आहे, तुमची पर्सनॅलिटी वगैरे टेस्ट होणार आहे, पण जोपर्यंत तुमच्याकडे मॅटर नाही आहे, कंटेंट नाही आहे, तुम्हाला त्या टॉपिकबद्दल काहीच माहिती नाही आहे, तोपर्यंत तुमच्यामध्ये GDचे कितीही स्किल्स आले तरीही तुम्हाला तिथे डिलिव्हर करता येणार नाही. त्यामुळे पहिली आपली स्टेप्स असणार, आपण स्टेप बाय स्टेप जाणार. पहिले तुमचं जी इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज आहे ते इम्प्रूव्ह करणार आणि नंतर काही दिवसांतर, 15 दिवसांतर किंवा 20 दिवसांतर आपण काय करणार आहे, ऍक्च्युअल GD कंडक्ट करणं सुरू करणार आहे. आणि ऍक्च्युअल GD मध्ये जे तुमचं MPSCने गाईडलाईन दिली आहे, सेम त्याच गाईडलाईननुसार तुमचे GD कंडक्ट होतील. जसं की तुमचा 1 तासाचा GD असे दिला MPSCने तर 1 तासात तुमचा GD होणार. प्रत्येकाला 5 मिनिट वेळ दिला तर प्रत्येकाला 5 मिनिट, नंतर कन्क्लुजनला 1 मिनिट, 1 मिनिट देण्यात येईल. आणि प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आपण तुम्हाला फीडबॅक देणार आहे की नंबर 1 पर्सन जर असेल तर नंबर 1 पर्सन तुम्ही बोलताना इंट्रोडक्शन बरोबर दिलं नाहीये, तुमची बॉडी लँग्वेजमध्ये काय इश्यू आहे किंवा तुमचा आय कॉन्टॅक्ट कसा होता, तुम्ही एक्सप्रेशन जे आहेत, फेशियल एक्सप्रेशन ह्याच्यामध्ये काय इश्यूज आहेत. तर ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टी, मी आता त्यामध्ये एक्सपर्ट नाही आहे, ते लोक खूप एक्सपर्ट आहेत, ते त्यांचे पण मी सॅम्पल व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार याच्यामध्ये की ते काय काय घेणार, कसं घेणार, आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करायचं की काय करायचं किंवा काय नाही करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपण ऍक्च्युअल GD मध्ये घेणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर फर्स्ट GD मध्ये तुम्हाला इंट्रो राहील तुम्हाला की हे तुमचे कमी पॉईंट्स होते, मग सेकंड GD मध्ये तुम्हाला ते पॉईंट इम्प्रूव्ह करून पुन्हा यायचं आहे. मग पुन्हा तुमच्यामध्ये काय असणार कमी जास्त गोष्टी त्या पुन्हा इंडिव्हिज्युअली तुम्हाला सांगण्यात येतील की असे पॉईंट झालेले आहेत सगळे. प्लस आणखी एक गोष्ट मी यामध्ये ऍड करणार आहे
ती तर एक एक्स्ट्रा बोनस म्हणूनच आहे. आजच आता माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आला तो, की जर आपण हे 100 टॉपिक घेतो आहे, हे 100 टॉपिक तर घेणारच आहे आपण. प्लस 100 टॉपिक आता जर पठाण सर किंवा निखिल सर किंवा उत्तम सर जर घेतायत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतात तुम्हाला आणि तो टॉपिक किंवा त्याच्यापेक्षा आणखी वेगळे टॉपिक पण मिळतील तुम्हाला. वेगळा टॉपिक जर आपण जीडीमध्ये घेतो आहे, त्या ठिकाणी 10 मुलं बोलणार आहेत आणि 10 मुलांच्या काही आयडियाज येणार तिथून. तर त्या आयडियाज जर आपण जे काही तुम्ही डिलिव्हर करणार आहे 5 मिनिट 5 मिनिट 5 मिनिट असे जर 50 मिनिट बोलताय तुम्ही आणि त्यातूनही भरपूर सारी इन्फॉर्मेशन कलेक्ट होणार आहे. तर ह्या ठिकाणी जेवढे काही विद्यार्थी येतील 100 विद्यार्थी तर आपल्याकडे आपल्या इग्नाइटचे ऑलरेडी आहेत, 100पेक्षा जास्त आहेत जे की मेन्सला क्वालिफाय झालेले आहेत. तर ते विद्यार्थी आणखी बाहेरचे विद्यार्थी येतील, ह्या सगळ्यांची जीडीज आपण रेकॉर्ड करणार आहे. रेकॉर्ड करण्याचं प्लॅनिंग आहे माझं आणि ते रेकॉर्ड करून आपण काय करणार आहे, आपल्या कोर्स जो असणार आहे, हे ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत ना, त्याच कोर्समध्ये आपण ते रेकॉर्डेड जीडीज तुमची अपलोड करायचे आहेत. जेणेकरून तुम्हाला जे काही 500,000 विद्यार्थी असतील, 500,000 विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थी काय बोलला आहे, त्याच्यामध्ये काय स्किल्स आहेत, आपल्यामध्ये काय कमी आहेत, तुमचाही रेकॉर्डेड व्हिडिओ तिथे असणार आहे. जेणेकरून तुम्ही स्वतःला अॅनालाइज करू शकणार की माझी ही गोष्ट चुकलेली आहे, मला इथे इम्प्रूव्हमेंट असायला हवं. मग नेक्स्ट टाइम तुम्ही ती इम्प्रूव्हमेंट करणार किंवा आणखी समोरचे 10 मुलं काय बोलतात किंवा दुसऱ्या जीडीमध्ये काय बोलतात 10 मुलं, त्याचंही तुम्हाला काय होईल, एक इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्ही त्यांचे जे काही स्किल्स असतील ते स्किल तुमच्यामध्ये अडॉप्ट करू शकता. म्हणजे जे काही आपले 100 टॉपिक्स प्लस जेवढेही जीडी होतील, 100 जीडी 200 जीडी 300 जीडी होतील, त्याचा मी प्रयत्न करतो की मॅक्सिमम जीडी तुमच्या कोर्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून तुमचा इथे जीडीमध्ये जो कॉन्फिडन्स लेवल असणार आहे, जी तुमची इन्फॉर्मेशन असणार आहे, ही 101% असायला हवं. कारण की ही आहे लास्ट स्टेज आणि लास्ट स्टेजमध्ये तुम्हाला इथे थोडासाही रिस्क घ्यायची नाही, थोडासाही चान्स घ्यायचा नाही आहे की तुमचं A1 वरून A2 आणि A2 मधून बाहेर पडायचं आहे. ह्यामध्ये काहीच व्हायला नको, कारण की लास्ट चान्स आहे याच्यामध्ये आणि ह्या ठिकाणी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे चांगला करायचा आहे. हा जीडी जो आपण 4 ठिकाणी कंडक्ट करणार आहे, औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि नाशिक. ह्या 4 सिटीमध्ये इग्नाइटचे सेंटर्स आहेत. आपल्या 4ही सेंटरवरती हे 4ही जीडी कंडक्ट होतील. प्रायोरिटी आपण औरंगाबाद आणि पुणेला देणार, कारण की इथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तर आपण सध्या जे जीडी स्टार्ट करणार औरंगाबाद आणि पुणेपासून स्टार्ट करणार आणि सेकंड फेजमध्ये आपण नाशिक आणि नागपूरमध्ये असणार आहे. तर नाशिक नागपूरच्या विद्यार्थ्यांनाही चान्स मिळणार आहे आणि सध्या जो ऑनलाईन कोर्स करतोय सुरू, तो तर सगळ्यांना घरी बसून करायचाच आहे. फक्त ज्यावेळेस ऍक्च्युअल जीडी घेणार, लाईव्ह जीडी घेणार, त्यावेळेस तुम्हाला क्लासरूममध्ये यायचं आणि प्रॉपर जी एमपीएससी जशा प्रकारे घेणार तशाच प्रकारे जीडी राहतील. फक्त तुम्हाला इथे एक एक्स्ट्रा गोष्ट आहे की फीडबॅक सिस्टम. जे ह्या फील्डमधले एक्सपर्ट लोक आहेत, ज्यांना 10 वर्षापासून अनुभव आहे, तर ते लोक तुम्हाला फीडबॅक देतील. बघा मित्रांनो, आपल्याला लेट केलं आहे हे इग्नाइटने आणण्यासाठी, परंतु लेट पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे. इग्नाइट अशी इन्स्टिट्यूट आहे, एकतर करणार तर एकदम चांगल्या प्रकारे कोणतीही ऍक्टिव्हिटी होणार, अदरवाईज आम्ही थातूर मातूर अशा काही गोष्टी करणार नाही जेणेकरून विद्यार्थ्यांचं काही नुकसान होईल. ह्यामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी भेटणार त्या परफेक्टच भेटणार आहे. तुमच्यामध्ये फक्त जीडी नाही आहे, तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पण याचा खूप फायदा होणार आहे मित्रांनो. तर इंटरेस्टेड विद्यार्थी असतील त्यांनी एक ह्या जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणार गुगल फॉर्मची. त्या गुगल फॉर्मच्या लिंकमध्ये तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. तुमचं हॉल तिकीट, तुमचं आधार कार्डचं एक झेरॉक्स आणि तुमचे जे पेमेंट असणार ह्याच्यासाठी आपण 2,000 रुपये चार्जेस ठेवणार आहे आणि जे इग्नाइटचे विद्यार्थी असतील त्यांना 50% डिस्काउंट आहे. तर ह्या 2000 मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे जी व्हिडिओ सिरीज आहे, व्हिडिओ सिरीज, पुन्हा जीडीची व्हिडिओज आणि 2 जे ऍक्च्युअल जीडी असतील त्या 2 ऍक्च्युअल जीडी, हे सगळ्या तुम्हाला गोष्टी आहेत. जर एक्स्ट्रा आपल्याला पॉसिबल झालं तर आपण एक्स्ट्रा पण जीडी घेऊ आपण त्याच्यामध्ये आणि ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहेत. तर तुम्ही इंटरेस्टेड असतील तर एक गुगलची फॉर्मची लिंक आहे, ते गुगल फॉर्मची लिंक तुम्ही फिलअप करून इंटरेस्टेड कॅन्डिडेट करायचे, जेणेकरून आम्ही आमचं शेड्यूल करू शकू की नाशिक, नागपूर, पुणे आणि औरंगाबादसाठी कसं आपल्याला शेड्यूल करता येईल. मित्रांनो, तुमचे अजून जे मराठा आरक्षणचं आहे त्याबद्दल थोडेसे इश्यूज आहेतच अजून. 2019च्या ॲडबद्दल एमपीएससीने काहीच एक क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये काय करणार आहेत वगैरे. तर ज्याही काही गोष्टी येतील त्याच्यानुसार बघू, परंतु आपण रेडी असणं आवश्यक आहे जीडीसाठी. तर कंटेंट असल्याशिवाय तुम्ही जीडी देऊ शकणार नाही. तर आपण कंटेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट, तुमचं मॅटर, तुमची इन्फॉर्मेशन, तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह करण्यापासून सुरुवात करू आणि ॲक्च्युअल जीडी आपण एक 15 ते 20 दिवसामध्ये आपण कंडक्ट करणं स्टार्ट करू. तर मित्रांनो, जे काही इंटरेस्ट आहेत त्यांनी गुगल फॉर्म भरा. थँक्यू. ऑल दी बेस्ट.